महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय.
अनुभव म्हणजे खरं तर एवढा प्रवास म्हणजे पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच झालेला आहे बैलांना. जाऊन येऊन जवळजवळ 2,000 किलोमीटरपेक्षा जास्त झालेलं आहे. तरी पण बैल एवढे फ्रेश आहेत. बैलांची देखभाल चांगली झाली त्यामुळे बैल फ्रेश आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुक्कामाला अंदाजे 300-350 किलोमीटर जाऊन बैल उतरवणे, बैलांना आराम भेटल्यामुळे बैल फ्रेश आहेत. आणि आता एक गोष्ट जर पाहायला गेलं तर आज महाराष्ट्रासाठी बरीचशी मोठी अभिमानाची गोष्ट आपल्या खिलार क्षेत्रासाठी असेल किंवा आपल्या सर्वांसाठी. तर या संदर्भात काय मत आहे की आज महाराष्ट्रातली बैल जवळपास 2-3 राज्य बदलून गेली, काय बोलतोय? ही गोष्ट खरं तर खूप अभिमानाची आहे. कारण का असं पहिल्यांदा घडलेलं आहे की पुणे जिल्ह्यातले बैल एवढ्या राजस्थानमध्ये गेलेत. हे खूप पुणे जिल्ह्याला खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. खिलार क्षेत्रामध्ये खूप मोठी गोष्ट आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे. एखादं मोठ्या मापाचं बैल सांभाळणं ह्याच्यात किती कष्ट एखाद्या शेतकऱ्याचे असतात. तुमच्या दावणीला सर्वात मोठा प्रसिद्ध खासदार असेल, सोन्या असेल, हिरा असेल किंवा अशी बरीचशी बैल तुम्ही सांभाळ, काय सांगते एखादा मोठ्या मापाचा बैल सांभाळणं, त्याचं शरीर यष्टी हे सगळं जपणं काय असतं नक्की? एखादा बैल सांभाळणं म्हणजे एक लहान मुलगा सांभाळणं सोपं आहे, पण बैलनं सांभाळणं खूप अवघड आहे. जो सांभाळतो त्यालाच कळतं की बैल काय सांभाळायचा ते, कसं सांभाळायचं ते. डोळ्यात तेल काढून बैल सांभाळावा लागतो. त्याचा खुराक, त्याचा व्यायाम, त्याची बैठकाची व्यवस्था, त्याचा चारा देणं, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. सगळ्या गोष्टी आपल्या पैशाने होत असतात. हो, पैशाने सगळ्या गोष्टी होत नाही. आणि आज तसं पाहायला गेलं तर आज आपण चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळीकडे फिरतोय, पण आज मोठ्या मापाची बैल मिळणं अवघड झालंय किंवा बरेच शेतकरी म्हणत असतात आम्हाला पाहिजे पण पाहिजे तशी मिळत नाही. नाही, पहिलं पैसेवाले भरपूर आहेत, पण बैल नाही राहिलेले. आता जातीचे बैल नाही राहिलेली. बैल आहेत मोठी मोठी कर्नाटकमध्ये, पण जातीचे बैल नाही आहेत. शिंगाला गोल, पत्री असे मोठे बैल भरपूर आहेत, पण जातीचे बैल नाही राहिलेली. आता तुम्ही हे जे म्हणले की जातीची बैल नाही राहिली, जातीचं बैल म्हणजे कुठली वैशिष्ट्य त्या बैलात असतं? बैलाचं गोष्ट म्हणजे बैलाचं तोंड, बैलाला कांबळ नाही पाहिजे, बैला वेंबट नाही पाहिजे, बैलाचं शेपूट टाचलांड पाहिजे, पाठीमागचं चौक, शिंग, हे सगळ्या गोष्टी पाहायला जातात. सर्वप्रथम विकास शेठ जगताप जे प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत व त्यांच्या दावणीला बरेच वर्ष झाले आम्ही येतोय. खरं तर आम्ही यांना मामामुळं ओळखतो असं तर आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि खरंच हे मामासारखंच मामा आणि भाच्याचं जे प्रेम असतं ते दाखवतात, ते निर्माण करतात. असं नाही की बाबा तुम्ही आलेत सगळ्यांनाच ते आपलंसं करतात. मेन म्हणजे ते पहिली गोष्ट मला सांगायची. आणि ते एकदम ग्राउंड लेवलचे माणूस आहेत. त्यांना ना कशाचा मोह आहे ना कशाचा गर्व आहे की आपल्या दावणीला एवढा बैल आहेत, एवढी बैल आहेत, त्यांच्यामुळं आमची नावं आहेत, असं काही नाही आहे. ते एकदम ग्राउंड लेवलचे माणूस आहेत. तुम्ही साधं जरी बोलले तरी विकास मामा आपल्याला एकदम हवेसे आपलेच आहेत वाटतात असे. आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल बोललं गेलं तर आज जेवढे पुणे जिल्ह्यातील व पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील जेवढे प्रसिद्ध बैलगाडा मालक आहेत व गावचे सगळे पाटील त्यांना सगळ्यांना एकत्रित करून निमंत्रण देऊन आपल्या आनंद व्यक्त करायसाठी मामांनी हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. त्यासाठी मामांचं मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आम्ही एवढे जण दिसतोय, एवढं जनसमूह एकत्र झालं आहे ते फक्त मामांमुळं शक्य आहे. कारण की आजकालच्या IT च्या युगात आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आपण विकासाबद्दल बोलू तर सगळंच विकसित व्हायला लागले, पण कुठेतरी ग्रामीण भाग जपावा तर ह्या एकमेव माणसाने जपला आहे असं माझं तर म्हणणं आहे. आजपर्यंत मी जेवढं बघतोय तेवढं. आणि इथून पुढं पण मामांनी असंच सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं, आमच्या तरुण पिढीला पण. आणि जेवढे सगळे त्यांच्या संपर्कातले लोक आहेत त्यांना पण सगळ्यांनी प्रोत्साहन देऊन मामांनी सगळ्यांना असं पुढं करायचं बघितलं आहे आत्तापर्यंत मी बघतोय तर. आणि बैल बघायला लागली तर सोन्या, शंभू, हिरा, राजा जेवढे सगळे बैल होऊन गेले त्यांच्या दावणीला सगळे असे टॉपची बैल आहेत, म्हणजे एकदम मोठ्या मापातली बैल आहेत.
आणि AC चा गोठा जो पहिला झाला आहे अख्ख्या महाराष्ट्रात, भारतात जरी बोललं तर तुम्ही, तर हा पहिला AC चा गोठा आहे वालेकरवाडीत विकास शेठ जगताप यांच्या दावणीला. आणि ही बैल विकास मामाचं नाव घेता त्यांनी स्वतः बैल सगळ्यांना दिली आहेत. म्हणजे की जसं की पालखीला म्हणा की दगडूशेठच्या ह्यांना म्हणा, म्हणजे असं एवढ्या ह्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव झालं आहे, हेच माझं म्हणणं आहे. आणि इथून पुढं पण मामांनी असंच सगळ्यांना सहकार्य करून सगळ्यांना प्रोत्साहन करावं व ग्रामीण भाग पुणे जिल्ह्याचा आणि पिंपरी चिंचवड जिल्ह्याचा जपावा. धन्यवाद. विकास मामांमुळे आम्हाला आहे ना एवढ्या मोठ्या बैलांचं बरोबर राहायला भेटतं. नाही म्हटलं तरी बैलांमुळे ना आम्हाला पालखी झाली, दगडूशेठसारखं मोठं आपलं देवस्थान आहे ते झालं, तिथे ना जाण्याची संधी भेटती, हेच आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. त्यासाठी मी विकास मामांचे मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द संपतो. माझं नाव आदित्य साठे, या 3 मामाचा ओरिजिनल भातचा मी. आणि सांगायचं म्हणलं तर या गोष्टीसाठी बोलन तेवढं कमी आहे, पण आज अभिमान वाटतो आहे की आपल्या मामाचं एवढं म्हणजे नाव आहे. ह्या मामासाठी जेवढे शब्द बोलन तेवढं कमी आहे. Ikaw, te, pala, mati ko.
आज आमचे मित्र किल्लार क्षेत्रातील टॉप मध्ये नाव असणारे जे सर्वात आज मोठ्या मापाचे महाराष्ट्रातील कर्नाटकातील बैल सांभाळणारे विकासजी जगताप यांच्या इथे एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमासंदर्भात सांगायचं झालं तर आज आपल्या महाराष्ट्राची जी शान आहे खिल्लार आणि कर्नाटकमध्ये जे प्रसिद्ध आहेत आपले खिल्लार, तर आज या विकास शेठच्या मार्फत 1100 किलोमीटर लांब जाऊन आपला खिल्लारचा डंका वाजलेला आहे राजस्थान जोधपूरमध्ये. आज राजस्थानमध्ये झालं, गुजरातमध्ये झालं, दोन स्टेट क्रॉस करून आपण आज आपलं खिल्लारचं एक थोडक्यात तिथे आपण प्रदर्शन म्हणू, ज्या मिरवणुकी आपण केल्या किंवा आज जी बैल तिथं आपण घेऊन गेलो, थोडक्यात एक त्यांच्या तिथे नामांकित सगळे ब्रीड असताना, त्यांच्या तिथे नामांकित पैदास असताना त्यांना आज खिल्लारचा मोह पडला. आज त्यांनी 1,500 किलोमीटर लांबवरून सगळं पूर्ण बैलगाडी, जे 6 बैल 3 जोड आपण घेऊन गेलो. आज त्याचं काहीतरी कारण असेल ना. हे आज राजस्थान असो, गुजरात असो, या ठिकाणी नामांकित त्यांची तर ब्लड लाईन पूर्ण आणि त्यांची पेडिग्री पूर्ण क्लिअर आहे. पण आज त्यांना पण मोह महाराष्ट्राचा आहे. म्हणजे यात आपला महाराष्ट्र थोडक्यात जिंकला आहे. जे आपण ब्रिडिंगवरती किंवा खिल्लारच्या जातिवंतपणावरती जे आपण अभ्यास करतो आहे आजपर्यंत आणि जे खिल्लारचं संगोपन करतो आहे, थोडक्यात माझं म्हणणं असं आहे, म्हणजे विकासजी झाले किंवा तुम्ही स्वतः झाले सूरजदादा, जे तुम्ही लोकांना आव्हान करताय की खिल्लार काय पद्धतीचं असावं आणि खिल्लारचं संगोपन कसं असावं, तर ह्या दोन्हीची पोचपावती आज मिळली असं मला वाटते. ज्या आज 2 स्टेट क्रॉस करून आज आपले 6 बैल 3 जोड बैलगाडी सकट तिथं आपल्याला बोलवण्यात आलं. त्यात आपल्या महाराष्ट्राचा डंका ह्या 2-3 जिल्ह्यात वाजलेला आहे. जर त्यांच्याकडे एवढ्या मापाची अशी देखणी बैलं असती तर त्यांनी आपल्याला बोलवलं नसतं. त्यांच्याकडे गीरमध्ये म्हणा किंवा थार पारकर म्हणा, सहवालमध्ये म्हणा, आज त्यांच्याकडं त्यांचं प्रोडक्शन आहे. पण आज पण ॲट्रॅक्शन खिल्लारचं आहे. मग त्याच्यामुळे मला गर्व आणि अभिमान आहे की आपल्या महाराष्ट्राच्या रचनेनुसार, भौगोलिक रचनेनुसार जे पैदास झालेली आहे आपली खिल्लारची, ती खिल्लारचा डंका आज 3 राष्ट्रात तर 100% वाजतोय आणि 4था आता राजस्थान झाला. म्हणजे याचा सार्थ अभिमान आहे. आणि या विकास शेठच्या माध्यमातून ही संधी मिळाली खिल्लार तिथपर्यंत पोहोचण्याची. त्याच्यामुळे मला विकास शेठचा पण खूप अभिमान आहे. आज आमच्या विकासदादा जगतापमुळे आम्हाला राजस्थानला जाण्याची संधी मिळाली आणि आपले जे 6 बैल आहेत ते न्यायचा, कसा न्यायचा अनुभव आम्हाला चांगल्या पद्धतीत भेटला की बैल कशी जपावी किंवा काय करावी, त्यांना खाद्य कसे द्यावे, किती मिनटं थांबवावे, कुठे थांबवावे किंवा त्यांचं थांबण्याचं, पाण्याचा, चालण्याचा वगैरे सराव कसा घ्यावा की बाबा बैल एवढ्या वेळ थांबणे, एवढ्या 3 राज्यातनं बाहेर, 2 राज्यातनं बाहेर जाणे की आज माणसाला पण आपण बसून जातो, रिलॅक्स पद्धतीने जातो, पण बैलांना हे फक्त थांबून जाणे. तर त्या संदर्भात त्यांचं मॅनेजमेंट करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माणसाचं मॅनेजमेंट माणूस सांगू शकतो की बाबा की मला आता ताण लागलेली, मला खाऊशी वाटतं किंवा माझे पाय अवघडलेले आहेत, पण बैल सांगू नाही शकत की माझं. पण हे त्याचा अभ्यास किती करणे की
बैलाला आज थकवा जाणवलेला आहे किंवा बैल अवघडलेला आहे किंवा त्याला खाणं काय पाहिजे आणि त्याच्यात एनर्जी येण्यासाठी काय पाहिजे नाही हे आज विकास भाऊमुळं झालेलं आहे ते काय. तर त्याच्यामध्ये त्यांचा हा लय श्रेयाचा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या पायी बाकीच्यांना पण अनुभव भेटला की आज आपल्याला इकडं जायला संधी भेटलेली आहे. आजपर्यंत आज कुणी जरी आपल्याला जरी पुण्यात जरी जायचं म्हणलं तरी आपण विचार करतो की जाऊ का नको जाऊ, जाऊ का नको जाऊ असा विचार करतो. पण भाऊमुळं आज आपण राजस्थानला गेलो, त्यांनी आज नाही ना म्हणता 150 पोरं घेऊन गेलो होतो आपण. त्यांचं खाणं पिणं हे ते सगळं पाहिलं, शिवाय बैलांचं सुद्धा सगळं पाहिलं. आणि बैल आज आम्ही तिथं स्वतः जाऊन तिथं अनुभवलं होतं. सूरजदादा तुम्ही पण होते तिथं अनुभवायला की त्यांचं प्रतिकार किती होता आपल्याला देण्यासाठी, की बाबा त्यांनी आपल्याला मान सन्मान पण किती दिला किंवा आपल्या बैलांना जोपासना पण किती केली. खाद्याचे पदार्थ असू दे काही असू दे, पण त्यांनी किती हे केलं आपल्यासाठी, सहन केलं किंवा काय. एवढ्या लांबून बैल आणणे त्यांनी एवढं आपल्यासाठी बाकीचे सहकार्य केले. तर आज ते विकासदादामुळं आपल्याला सगळ्यांना पाहायला भेटलं. आणि त्यांनी आज स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला की आज हा जो माणूस सगळ्यांसाठी बैलांसाठी पळतोय, सगळ्यांसाठी आज तुमची जरी बैलं जरी घ्यायची म्हणली तरी स्वतःचं पारख करणे हे करणे ते करणे आज सोपी गोष्ट नाही आहे. जनावर सांभाळणं म्हणजे 2 कुटुंब सांभाळण्यासारखी गोष्ट आहे. एक जनावर सांभाळणं म्हणजे आज 6 ते 7 जनावरं सांभाळते ते, मग ह्यांचा हा किती मोठं कुटुंब सांभाळते ते. आणि तसेच मित्रमंडळी पण सांभाळते ते. तर त्यांच्यासारखं हेड्स ऑफ आहे त्यांना. त्यांनी ग्रेट काम केलेलं आहे आज महाराष्ट्रासाठी पण. आणि जे धार्मिक आणि माणुसकीला माणूस आणि शेतकरी जपणारा माणूस. आजकाल सगळं कॉन्ट्रॅक्ट आणि कन्स्ट्रक्शनची लाईन झालेली आहे, सगळीकडे कन्स्ट्रक्शनचे बिल्डिंग आहेत. पण त्याच्यामध्ये जर ह्या वालेकरवाडीमध्ये सगळीकडे कन्स्ट्रक्शन झालेले आहेत आणि हे महानगरपालिका हे प्राधिकरण एरिया झालेलं आहे. त्याच्यामध्ये जर बैल सांभाळणे म्हणजे त्याचं खाद्यपिद्य हे ते वेगळं पडतं आहे. तरी पण त्यांनी आज ते एक मर्दानी खेळ म्हणून आणि मर्द असल्यामुळं सारखं त्यांनी जपलेलं आहे. हे लय मोठं श्रेय आहे ह्यांना. खरंच आमचं लय मोठं वाटा आहे यांचा. आणि त्यांच्या घरच्यांचा सुद्धा मेन खूप वाटा आहे. त्यांनी पण आज जे लोकांना आज इरिटेट होतं, जे बैल सांभाळणं जनावर सांभाळणं, लोकांना आज कुत्री सांभाळायच्यात पण ते फक्त मर्यादेपुरती सांभाळायच्यात. पण हे बैल सांभाळणं म्हणजे लय मोठं आहे. धन्यवाद.
मी विकास भगवानराव जगताप, राहणार वाल्हेकरवाडी. एक इच्छा होती माझी पहिल्यापासून की आपण काहीतरी जगावेगळं काहीतरी करून दाखवायचं. पण आता हे आमच्या मामाचं गाव म्हणजे नाही का पडतं वाल्हेकर, आमचे वाल्हेकर मामा आमच्याही वाल्हेकरांचे. तर एक सगळ्यांना वाटायचं पहिलं की नाही का हे काय करते, हे बैल घेते नुसतं हे करते ते करते नाही का मग असं याच्यामध्ये. पण ह्या बैल क्षेत्रामध्ये आल्यापासून म्हणजे 2014ला पहिला बैल आणला मोठा सगळ्यात महाराष्ट्रातला टॉपचं माप. जे इंचामध्ये जे बैल मोजतात ना, म्हणजे मी काही मोठेपणा सांगत नाही माझा, पण ते इंचामध्ये मोजायचं काम मी सांगितलं तेव्हा ही बाकीची सगळी आली. आणि ज्यांना शिकवलं मी बैल कसं धरायचं हे आमच्या आता नावं काही बोलू शकत नाही. पण ह्या क्षेत्रामध्ये आहे ना बरेच जण माझं बघून बरेच जण करायला गेले, पण ज्याचं कर्म चांगलं आहे ना त्याचं देव कधीच वाईट करीत नाही, एक माझं तत्व होतं. पण ह्याचा अर्थ असा की मी काय कोणाला नावं ठेवतो आहे अशातला भाग नाही. सगळी खिलार क्षेत्रातली माझी मंडळी आहे. गिरीश शेडगे, गणेश भुजबळे, परत सूरजदादा खांदवे, परत आकाशदादा कुंजिरे, परत आमचे नितीन शेठ पायगुडे, शशांकदादा आपलं दांगटे, राजभाऊ आहे आणि बरेच जणांनी आणि मेन म्हणजे कर्नाटकमधले संतोष शेठ कब्बुरे ह्यांनी जे आपल्याला वेळोवेळी जी काही मदत केलेली आहे, समजा नाही बैल कसा घ्यायचा काय घ्यायचा ते सगळ्या ह्याच्यामध्ये राजूगिरी आहेत सगळे आहेत ते. पण ह्याच्यामध्ये फक्त एवढंच होतं माझं की आपण काहीतरी वेगळं करायचं की ठीक आहे आमचं म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये जरी हे नसतं तरी पण आज 2 राज्य क्रॉस करून जाण्याचा जो मला मान भेटला, जो आदित्यदादा शर्मा पुण्यातले आपलं राजस्थानी आपलं नाही का ह्याचे समाजाचे, त्यांनी फक्त गेल्या वर्षी माझी बैलं बघितली तर त्यावेळेस त्यांनी म्हटले की आम्हाला तुमचीच बैलं आम्हाला तिथं पाहिजे. म्हणून आज 1200 किलोमीटर बैलं 4 तारखेला मी इथून घेऊन गेलो. 7 तारखेला तिथं कार्यक्रम होता, फक्त 1 ते 1.5 तासाचा कार्यक्रम झाला. पण त्यांनी जवळजवळ म्हणजे नाही का म्हणजे एवढं नियोजन केलं होतं व्यवस्थित सगळं. पण ते म्हणले की तुमची 6 बैल पाहिजे, 3 बैलगाड्या पाहिजे, सगळं पाहिजे ते. तर हे आम्ही आपलं 250-300 किलोमीटरवरती गेलो की बैल आपली फक्त कुठं धक्का भेटून तिथं थांबवायचं, 4 तास आराम करायचं, बैलांना पण खायला घालायचं, आराम करायची बैलं आम्ही 4 तास झाले की आम्ही पुढं जायचो. असे 1200 किलोमीटर आम्ही गेलो. 6 दिवसामध्ये हा प्रवास केला आम्ही. 1200 जायचा आणि 1200 परत यायचं, 2400 किलोमीटर. आज म्हणजे ही बैल नाही म्हणतात मला, हे आज माझे वाघ आहे. ह्या वाघांमुळं आज माझं नाव झालं आहे अख्ख्या महाराष्ट्रात. आणि मी म्हणतो रे वाघ पण काही असू द्या, पण हे सोनं आहे माझं. लोक गळ्यात घालतात पण मी आज दारात बांधलेलं येते, एवढा मला सार्थ अभिमान आहे. आणि एवढं मग ऊर भरून येतं ना. आणि बैलांनी मला माझ्या वाघांनी एवढी साथ दिली मला की आता तुम्ही पण होते त्यावेळेस बघायला की बैल खात होती का काय होती का काय. पण बैल तिथं गेल्यावर बैल कशी चालली कशी झाली, ज्याचं कर्म चांगलं आहे ना त्याचं कधीच देव वाईट करीत नाही. हे एक माझं आणि माझं एक ब्रीद वाक्य आहे, काही घडू शकतं. हे माझं ब्रीद वाक्य आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त मी टाकलं ना फक्त टेटसला तरी काही घडू शकतं, तरी लोक चर्चा करतात की नाही का काही घडू शकतं भाई, काहीतरी वेगळं असेल याचं. पण हे आज माझ्या 6 वाघांनी माझं करून दाखवलं आहे. आणि जगताप घराण्याचं गाव आहे ना, म्हणजे आपलं नाव आमचं जगतापांचं अख्ख्या महाराष्ट्रात या खिलारमुळं फक्त प्रसिद्ध झालं आहे. आणि तिथलं पण राजस्थानमधली लोक मग ही ब्रीड कुठली आहे ते पण त्यांना कळत नव्हतं की ही बैल आहे का काय म्हणून. तर त्यांना आपण म्हणजे सांगायचा विषय केला की ही खिलार ब्रीड आहे म्हणून. त्यांची म्हणजे आपलं खिलार आहे ना पण एवढी मोठी बैल कधीच नाही बघण्यामध्ये ते. म्हणजे ते आज आपण तिथं 2 राज्य क्रॉस करून आपण तिथं दाखवले. त्या ऑर्डरमुळं किंवा त्यांच्या आमंत्रणामुळं आज तिथल्या बरेच लोकांनी नंबर घेतले. ते म्हणले की तुमचं कार्ड आहे का व्हिजिटिंग कार्ड आहे किंवा बाबा ह्यांच्यासाठी आम्हाला तिथं येऊन हे चौकशी करणे आहे का काय. नमूद अशी करायची, ज्या ठिकाणी आपली बैल गेली होती जोधपूर हे फेमस एकदम हिस्ट्रिकल गोष्टीसाठी आहे. आणि तिथले जे पॅलेस आहेत त्या पॅलेसमध्ये मॅक्सिमम म्हणजे रॉयल वेडिंग होतात. आणि यांचे दादांचे नंबर अशा लोकांनी घेतलेत की जे रॉयल वेडिंग करणार आहेत. आणि रॉयल वेडिंगमध्ये वधूवरांची एंट्री ही आपल्या खिलार बैलांच्या बैलगाडीतनं त्यांना करायची इच्छा आहे. अशा लोकांनी त्यांचे नंबर घेतलेत. मग मला असं सांगायचं आहे की जे भारतात आज काही राजघराणी आहेत, ॲक्ट्रेस आहेत किंवा जे मोठे उद्योजक आहेत, अशा लोकांच्या कार्यक्रमात जर आपल्याला खिलारला स्थान मिळतंय तर याच्यापेक्षा अजून अभिमानास्पद काय गोष्ट असणार वेगळी. म्हणजे आपल्या खिलारसाठी हा उच्च बहुमान झाला, हे असं माझं मत आहे. आणि ह्याच्यामध्ये एक विशेषता सांगायचं म्हणजे कारण आम्ही जाताना म्हणजे ज्यावेळेस बैल न्यायची कशी की ठीक आहे आपण महाराष्ट्रात आपण इथले इथं आपण कशी पण हे करू, पण उद्या आपल्याला बाँड्रीवरती गेलो समजा क्रॉस करताना काय विषय झाला तर मुरलीधर अण्णा मोहोळ जे खासदार आहे आता पुण्याचे
त्यांनी पण लेटर दिलं तर आम्हाला की तुम्हाला पुढं काय विषय कोणी अडवलं काय झालं तर त्याच्याबद्दल काय विषय झाला तर आम्हाला डायरेक्ट फोन करा. त्यांचं पण लेटर त्यांनी मला दिलं होतं डायरेक्ट, नागरी विमान वाहतूक मंत्री काहीतरी, बरोबर ना? हां, त्यांचं पण होतं. आणि बजरंग दलवाले आमचे मित्र आहे, संभाजी बालगरे आपले चिखलीचे आहेत, गणेश भुजबळचे यांच्यामुळं आणि महेशदादांच्यामुळं ते आम्हाला लेटर दिलं होतं. तर 5-6 जागी अडवलं आम्हाला त्यांनी. ठीक आहे, अडवण्याची गोष्टच आहे, शेवटी बैल दिसलं की कोणी, शेवटी आपण जरी असलो तरी किंवा हे कुठं चालवलेत म्हणून. पण त्यांनी एवढं म्हणजे त्यांचं फक्त लेटर दाखवलं त्यांना की बाबा हे नंबर आहे आणि हे असं असं आहे, आम्ही असं असं चाललो आहे म्हणून. त्यांनी उलटं चांगलं सहकार्य करून सांगितलं की तुम्हाला पुढं अडवलं तर आम्हाला ह्या नंबरला तुम्ही डायरेक्ट फोन करा म्हणून. त्यांनी डायरेक्ट सगळ्या ग्रुपला डायरेक्ट टाकून दिले की ह्या गाडीचे नंबर माहिती आहे का, गाड्या ह्या 2-3 गाड्या आहे त्यांच्या गाड्यांचे नंबर आणि ही बैल ही जर कोणी अडवली तर अजिबात कोणी काही हे करू नका, काही नका, काय वाटलं तर आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा म्हणून. मग असं मुरलीधर अण्णांचं पण म्हणजे चांगलं हे आम्हाला हे भेटलं, सपोर्ट साथ भेटली. आणि संभाजीदादा आपलं बालगरे जे आपलं चिखलीचे आहेत ते आपलं विश्व हिंदू परिषदेचे काही ह्याचं करते, आपलं बजरंग दलचं हे करतात ते. त्यांनी पण सांगितलं तुम्हाला राजस्थानमध्ये अडू दे नाही तर गुजरातमध्ये अडू दे, आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, सगळे आपली माणसं आहे तिथं. काय पण जाण्या येण्यामध्ये अजिबात काही त्रास झाला नाही आणि वाघांनी पण काय माझ्या त्रास दिला नाही. दादा ऐका ना, दैवत आज नाही. फक्त 1100 किलोमीटर पलीकडे गेलेले आहेत, थायलंडची पण संधी आलेली आहे, आपण थायलंडला पण बैल घेऊन जाऊ, हे 100% घेऊन जाऊ. ते पण त्याचा काही कारणास्तव विषय झाला नाही, कारण 2 बैल घ्यायची होती थायलंडला. पण 12 दिवस महिना का आपला जहाजाने प्रवास होता, 12 दिवस म्हणजे रात्रंदिवस चालणार आणि तिथं 2 दिवस थांबून परत यायचं होतं. 12 महिन्याचा विषय होता. त्याच्यामुळे म्हणलं ह्या वर्षी आपण काही करू शकत नाही पुढच्या वर्षी, कारण थायलंडला पटाया शहर म्हणून आहे, तिथं आपलं दगडूशेठचं मंदिर आहे माहिती, प्रति दगडूशेठ. तर तिथं त्यांची मिरवणूक करायची होती पण ते नाही जमलं ह्या वर्षी. पण करू आता, राजस्थान केलं आहे आपण, हे पण करूया तुमच्या कृपेने. तुम्ही ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस तुम्ही पण तिथं असाल, तिथं पण खिलारा आपलं काय आहे ते काय कळेल ते सगळं. खूप खूप धन्यवाद. आज तुमच्या माध्यमातून आज संपूर्ण जगाला आज ही माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. खिल्लार महाराष्ट्राची शान.